पिंपरी चिंचवडमधील बोपखेल वासियांनी पुन्हा एकदा रस्त्यासाठी एल्गार पुकारलाय। 21 मे 2015 रोजी झालेल्या हिंसक आंदोलनात आता 2 वर्ष पूर्ण झाले तरी बोपखेल वासियांना कायमस्वरूपी रस्ता मिळालेला नाही। अनेक बैठका झाल्या मात्र त्यात काहीच निर्णय न झाल्यानं गावकऱ्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं अस्त्र उगारलं आहे। सुरक्षेच्या कारणास्तव 2015 मध्ये लष्करानं बोपखेल दापोडी हा मार्ग बंद केला। त्यासाठी हिंसक आंदोलन झाल्यानंतर मुळा नदीवर तरंगता पूल उभारण्यात आला। मात्र पावसाळ्यात या पुलाला धोका निर्माण होऊ शकतो असं कारण देत गेल्या काही वर्षी हा पूल आता हटवण्यात आलाय। त्यामुळे पुन्हा एकदा गावकऱ्यांना 10 ते 15 किलोमीटरची पायपीट करावी लागते आणि याचा निषेध करत कायमस्वरूपी रस्त्याची मागणी करण्यासाठी गावकऱ्यांनी उपोषण सुरू केलं आहे। कलेक्टर साहेबांनी आम्हाला कैची पूल देण्याची पूर्णपणे हे दाखवली होती, तर त्या कैची पुलाच्या ह्याच्यामध्ये ते म्हणले की त्याला जो खर्च लागेल तो आचारसंहितामुळं आता तो काही उपलब्ध होऊ शकत नाही। तो आचारसंहिता संपल्यानंतर तुम्हाला तो उपलब्ध करून कैची पूल बांधकाम करून देऊ। तर आज आचारसंहिता संपून 2 महिने पूर्ण होऊन गेले तरी पण अद्याप प्रशासनाने किंवा महानगरपालिकेने किंवा कोणत्याही पुढाऱ्यांनी फक्त येऊन आम्हाला आश्वासनं दिली, पण काम काय आजपर्यंत कुणीही पूर्ण केलं नाही।